गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आज सकाळ सकाळ ऊन पडले. ऊन पडले की थोड्या वेळात 12-12:30ला तर लगेच पाऊस येतोय. आज वाईज बऱ्यापैकी चांगलं ऊन पडले. ऊन पडल्यावर झाडं चमकल्यागत वाटतात का काय काय कळा नाहीत मला तर. ऊन नसल्या एवढी चमकत नाही ती. ऊन पडल्यावर भारी हे होते ते. इकडचं सगळं गुरांचं हे काम आवरले. आता सकाळ सकाळ देवपूजा पण झालेली. गुरं तिकडं नेऊन बांधले. ते आज इकडे बांधलेत खाली समोर. इकडं तिकडं बदलून आदलून बांधायची म्हणजे मग नेमकं गवत का तिथं गाई चरते. दिसली का थोडी बारीक तिथं बांधलेत. वासरू तिकडे लांब खाली पटांगणात. लिलीची फुलं छान सगळी उमलल्यात आज फुलं. धूप पेटावली होती इथं मांडली बाहेर. तेव हे आता बेलाचं झाड कधी काढायचं या इथलं, कधी काढून इकडे लावायचंय. लगेच हकावून आबाळ तर आलं. ऊन पडलं की लगेच आबाळ येते. आ काढायचंय वे. आज आमच्यात काय भाजी चालली. भाजी चालली फुलवरची, फ्लावरची भाजी चालली आज आमच्यात. बापू गेलं दूध घालायला. कवा येतात माहित नाही. जार घेऊन भरून आल्यात मांड्यावर. आता काय माहित नाही. काय आपलं बापूंपाशी नाही काय सांगितलं. ओ बापू दूध घालायला गेलं. परत विचारणार बापू कुठे गेल्यात, दिसलं नाही व्हिडिओ मध्ये म्हणून सांगायचंय. दुसरं नाही काय. हा कोथिंबीर काय घरचीच आली त्याच्यामुळं आता किती घाला. कोथिंबीर हाय आता आली घरचीच. कोथमिरीचे नाही आता टेन्शन. जेवढी झाली म्हणजे आता रोज आपलं कालवणापुरतं भागतंय थोडं थोडं. लहान मोठी लावलेली आहे. हा संध्याकाळी मस्त गरगटी चुका शेवा पालक करायची. आता चुका आपला कुठं आलाय अजून. हा हिथला हाय तो. तिकडं लावलेला अजून उगवला नाही. काय झाले काय माहिती त्याला, कमा उगवा नाही. मनीषाने दिला की एवढा कुठं त्यातला नाही. आपण इकडे लावलेला नाही उगवला लय. इकडे मारलेलं पानं तिकडे पडेल सुद्धा गेलंय की त्याच्यावर सुद्धा जळलंय. चुक्याला लय जमतच नाही. हा चुका आपला उगवणच आहे ना. इकडं 2 वेळा लावला. इकडं तरी कुठं आलाय नाही आला. मी काल निघून बघितला पण मला नाही दिसला. कुठेतरीच उगवलाय. लय 2-2 पानावरच आहे. त्याला औषध नाही, विर्या नाही, काहीच नाही जमत. चुका निवळ नॅचरल असतो. त्याला कसलंच औषध जमत नाही. नाही ना अजिबात नाही. त्याला काय होतं चुक्याला लगेच जळून जाते. तुम्हाला गेल्या वेळेस दाखवलं ना बापून कोण गेल्या वेळेस पण असंच औषध गेलं तर ते आता पण तसंच औषध गेलंय इथं ही आता. ते चुक्याचं काय असतं त्याला जिनभर बी युरिया औषध कसलं जमत तो नॅचरल पद्धतीनेच येतो गारतं पान लगेच लगेच. हा त्याच्यामुळे चुका म्हणजे लयच त्याच्यामुळे चुका त्याला कडणी सारखे औषध चालू आहे ना फवारणी. आणि ती मधी लावायचा ते आपलं चुकलं. आपण लावलंय कडने त्याच्यामुळे गोळच होतोय सारा. जाऊ दे आता काय लय लावला होता पण 2 आपण पेशलच लावले पण ते उगवूनच आहे ना. आता पण लय मोठा झाला असता. 1.5 महिना होत आलं की 1.5 महिन्यात मोठा झाला असता. मी लावून गेली म्हणायचं. उगावलाय कुठं कुठं पण ती उगावलाय पण लय दिसा नाही अजून. नाजूक नाजूक लय नाजूक आहे. हा असं आता काय करायचं. मग खाया पुरता कुठं कुठं उली उली हा आला तरी भाजी करायला कसं पुरते. माणसाला खाऊ वाटलं म्हणून वाटतं आपल्याला नसल्यावर खाऊ वाटतं आणि असल्यावर मग वाटतं की नको. त्याच्यामुळं करायची कुठली गोष्ट करायची असावं पण नसावं. असलेली गोष्ट नसलेली चलती पण आपण मागणं लावून कोथमीर आपली खायला आली. सगळ्यात आधी पिरून सुद्धा कोथमिरीचा कुठं पत्त्या नाही. बापूची ना म्हणून बघ की आपली बिगर औषधाची कोथमीर आहे. बाजरी आता पण पराक निसावली असते. जाऊन दे आता आणत्यात ना एकदाच आणायच्यात इथं कवा आणत्यात बघू की आता. आता आपल्याला बाजरी नाही खायला. आता बाजरीचं टेन्शन आलं. आता काय 2 दिवसांनी धान्य संपलंय महत्वाचं. रानात केलं नाही नका म्हणून नाही केलं ना. आता काय लय अवघड झाले.
चला हा त्याचं चालाय स्वयंपाक मला धुणं धुवायचंय आज विमान कुठं फिरतंय काय धुणं वरती आहे आज विमान इकडे चक्रला आले शिकाऊ विमान MRDCतले येतात ना इकडं काय 13-15-16 किलोमीटर आहे त्याच्यामुळे येतात कपडे टाकल्यात दगडावर धुवायला नाही तुम्हाला दाखवायचं कशाला तुम्हाला दाखवू पारुशी नाही दाखवत मी माझ्या व्हिडिओ मध्ये उठलंय नवरं दमलं होतं हा आम्ही नवऱ्याला मोकळं सोडलंय की 3 महिने झालं काय बोलती आता काय बोलू पारुशांना आंघोळ्या करायचं कळना का काय कळना आता कुठं तर निघायचं असेल ना म्हणून आता उठली आता झालं काय झालं म्हणजे जायचं असेल ना उठली मी आणि तो उठला आणि हा मी उठली. बरोबर तसंच म्हणावं लागेल वहिनी नवऱ्याची कामं बायको करते बायकोची कामं नवरा करते म्हणलं तसंच म्हणायला पाहिजे उठली बसली एवढं उठली म्हणजे पॅन्ट लगेच धुतलेली घातलीच का ती तिथं ठेवली हीच घालू का म्हणजे ती लगेच तिथं ठेवून दिली वय म्हणजे धुवून तर माझे मानगाट दुखायला लागले मला दवाखान्यात जावं लागतंय थांब तुला वॉशिंग मशीन कपडे धुवून तर पार बाद झाली माझी हाडकं आलू का नको वॉशिंग मशीन तुम्ही कमेंट करून सांगा आणि तिला सांगा मी काय चीज आहे काय काय तिला माहितीच नाही मी काय चीज हा लगेच जाशील कुत्रा आहे काय कुठं आड कुठं जायचंय हा हा कसे मला हे नव्हते कशी हे कुत्रा आहे का तिथं बसलाय दोघे बघा सासू सुना अरे दिवस बदलते नका हे मी 18 वर्ष झालते गोड बघ आय नको हे मला का कुत्रा आहे का म्हणते तर आता कुत्री बी नाही तिथं ऐकायला गेली कुठं गेली काय जण नाही तीच बरी ती हम्म. नाही तीच बरी ती नाही ऐकलं म्हणजे कुत्र्यांनी काय केलंय कॅमेऱ्याचं काय झालं रेशमाने काय केलंय क्वालिटी दिसा नाही होय झाली का झोप आंघोळ करायची करायची की हा. काय म्हणते नेहमी देव कुत्र्यांचं खाट म्हणजे आणीला कचरा गोळा करायला लागला म्हणून अगं नेहमी त्या जिपऱ्या नीट इच राहत्या अगं काय झालं कबड्डी खेळत होतो ना ती पडली मग तिचा ड्रेस का नाही लाल झालाय हो ना तिने माझा कसा त्या दिवशी घालतो तसं. अगं पाणी कपडे धुवून मला नको झाले मला वैताग आलाय चिखल नुसता. लागला. मग ठरलं ना वॉशिंग मशीन काय कपडे लावले लाईट गोड आधी बंद करायला 3 दिवस झालं आणि नेहमी ही कर कपडे तुझे तू धुत जा तिला नको धुई नाही मला निघत नाही तो बरं जोडत अहो ती बलाचं लय अवघड खेळ आहे आम्हाला कळत नाही व कोणाला सारखं बोलवायचं तुम्ही नसता घरी कोण येणार सारखं व हाका मारल्या की एक तर ते गोट्यात बड लावला ती पण आता आंदुकला शीतलं कोपी मागचं सगळं गेलं कुठलं लागलं कोपी मागचं एक लागा नाही ह्या घरातलं दोन्ही लागा ना तर स्वयंपाकाच्या खोडीतला लागा नाही सगळं रात्री अंधारात स्वयंपाक केलाय कोणाला हाका मारायचं कोण येतं म्हणणार तुमच्या घरी माणसं नाही ती का ओके हं? ओके उर का मग जा तुम्हाला कुठं जायचंय मग नका नाही आलं 8 दिवस तरी चालतंय लाईट लावून जा